आज सकाळ सकाळ 13चं पातवड बनवायचा प्लॅन होता, त्यामुळे वनितानी पानं अगोदरच आणलेले होते आणि नंतर कमी पडले. तसे वनिता मला म्हणत होती की पानं घेऊन ये. मग नंतर मी वाड्यामध्ये पानं आणायला गेलो, पानं आणून दिले. ते वनिता परत म्हणत होते कापून दे. म्हटलं बायकांचं असंच असतं, एका कामाचे 10 कामं होत आहे. मग जे ते 13चे जे पानं आणले ते व्यवस्थित मी बारीक असे कापून दिले, कापून वगैरे नेऊन दिले. तर अजून ते म्हणत होती की पातवड बनवायला हे मळून दे. म्हटलं तुला आता बनवायचं तर बनवण्याचं तसेच ठेव. वनिताला मळता मळता म्हटलं मला खूप भूक लागली होती. 2 कोंबड्याचे अंडे घेतले. म्हटलं कोंबडीला 1 तुला आणि 2 मला. मस्तपैकी दोन्ही अंडे आणले, डायरेक्ट तव्यावरती टाकले. तव्यावर आपल्याला बनवायचं होतं आमलेट, कारण की आमलेट हे गावठी कोंबड्याचे एकच नंबर लागतं. दोन्ही अंडे मस्तपैकी फोडून टाकले, त्याच्यावर खारट मीठ टाकलं आणि तिखट मीठ टाकलं आणि मस्तपैकी पलटी मारून घेतली. आपलं आमलेट तयार झालं. आणि वनिता भांडे घसत होती, लगेच तवा नेऊन दिला, कारण की आपल्याला परत नको घसायला लावायला. मग ते एक आमलेट आणि पातवड आणि 2 चपात्या पोट भरून जेवलो आणि मस्तपैकी म्हटलं आता शेताकडे जाऊन येतो. मस्तपैकी चप्पल काढली, घातली आणि आलो आपल्या भाताकडं. भात मस्तपैकी झालेलं होतं, कारण 1 महिना झाला आम्हाला भात लावून. आणि भात तर कमरेच्या वरती निघत होतं, कारण हे इंद्रायणी भात होतं. नंतर म्हटलं बैल पण बघत होते, ते पण भुकेलेले होते. म्हटलं त्यांना पण आता मस्तपैकी गवत कापून घालू. गवत वगैरे कापलं आणि बैलांना, दोन्ही पण बैलांना थोडं थोडं करून टाकलं त्यांना. आता पहिल्यासारखी लोकांच्या घरी हे बैल असं वगैरे दिसत नाही, कारण की हे कवचितच होत चालले. लोक मसनी घ्यायला लागले, बैल हे विकून टाकायला लागले आणि त्याच्यावरती विकल करायची मशीन घेत आहे. पण माझं एक म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या घरी हा बैल हा पाहिजेच. आणि नंतर मग आईने झाडून ठेवलेलं शेण टाकायला गेलो, ते शेण वगैरे टाकलं आणि नंतर मग घराकडे